तर आज मी अर्ध्या किलो प्रमाणामध्ये चकली बनवून दाखवणार आहे। अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते ही चकली। तर इथे मी अर्धा किलो तयार भाजणी घेतली। यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकायची आणि पांढरे तीळ 2 चम्मच एवढे टाकायचे। मोहनासाठी आपण इथे मोठ्या चम्मचने 2 चम्मच कडकडीत तेलाचं मोहन टाकलं आहे। आता आधी चम्मचने मिक्स करून घेते आणि नंतर हाताने छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं। कोमट पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे। मऊसूत याचा गोळा तयार करून घ्यायचा, जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा पीठ मळायचं नाहीये। तर अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं आहे। आता या चकलीच्या साच्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि हे जे तयार केलेलं पीठ आहे यामधला एक गोळा घेऊन या साच्यामध्ये भरून चकल्या पाडून घेणार आहोत। तुम्ही ताटावर किंवा पेपरवर किंवा मी अशी पोळपाटावर चकली टाकत आहे तशा पद्धतीने टाकू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं। आणि लहान मोठ्या जशा आपल्याला ज्या आकाराच्या हव्यात त्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या। तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की चकली टाकायची तेलामध्ये। खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तोपर्यंत बाकीच्या सुद्धा इकडे बनवत राहायचं, म्हणजे चकल्या पटापट आपण तयार करू शकतो। एकीकडे तळायचं आणि एकीकडे बनवायचं सुद्धा। तर सुरुवातीला कमी टाकून ह्या चकल्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मग अशाच करून आपण ह्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत। तर मस्त अशा ह्या खमंग होतात आणि खायला भन्नाट लागतात। नक्की करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका। छान होतात अगदी बघा, झटपट मी अर्ध्या किलोच्या चकल्या तयार केल्या आहेत। अगदी काटेरी कुरकुरीत झाल्या आहेत। नक्की सांगा मला। भेटू पुन्हा।